पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। मी विजय कृष्णा पाटील, मी सिग्नल रेजिमेंटमधनं रिटायर झालेलो आहे। तर आता जे इथं चालू आहे की MIDCला विरोध, तर MIDCला विरोध करण्याचं कारण काही नाही आहे। कारण जर आपल्या गावातील तरुणांना रोजगार भेटत असतील तर हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या गावातच होते, त्यामुळे सर्वप्रथम अधिकार हा यड्रावकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की गावातल्या मुलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल। त्याच्यानंतर ही जी MIDC ही प्रदूषणमुक्त MIDC असणार आहे, त्यामुळं प्रदूषण होण्याचं काही कारण नाही, त्यामुळे विरोध करण्याचं याला सुद्धा काही कारण नाही। आता यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही की विरोधकांना की MIDC रद्द करा, फक्त माजी सैनिकांना पुढं करायचं, काहीतरी कारण सांगायचं आणि MIDCला विरोध करायचा, हे चालू आहे इथं। आता मी सुद्धा एक माजी सैनिक आहे। आता मला 35,000 पेन्शन भेटत असताना मी MIDCला का विरोध करू? का माझं भागलं म्हणून मी विरोध करू काय? आता तरुणांना जर रोजगार भेटला तर चांगली गोष्ट आहे। जर इथं गावाजवळच तरुणांना रोजगार भेटला ते 1-2-4 मसरे घेऊन आपली शेती आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकतात, त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि त्यांच्या लग्नासाठी सुद्धा सोयीस्कर होणार आहे या गोष्टी सर्व। आणि आता ती जातात 70 मुलं आमच्या गावातून जातात 5 स्टार MIDCमध्ये कामाला। त्यांचा नाही म्हटलं की महिन्याला खर्च 5 ते 6 हजार रुपये होतो आणि त्यांना पेमेंट किती आहे? 13,000-14,000। मग त्यासनी काय राहतं हा विचार करणं गरजेचं आहे, कळलं काय? त्यामुळे MIDC तर झालीच पाहिजे। सर्वप्रथम मी सुद्धा MIDCच्या विरोधात होतो, जेव्हा मी यड्रावकर साहेबांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सर्व सविस्तर समजावून सांगितलं। माजी सैनिकांना सैनिक स्कूलसाठी तिने पाठपुरावा करत आहेत। त्याच्यानंतर क्रीडांगण यड्रावकर साहेबांनी स्वतः म्हटलं केव्हा उद्या चालू करूया का बांधायला, उद्या बांधायला ते तयार आहेत क्रीडांगण। मग एवढं सर्व काही असताना मग विरोध करण्याचं काही कारण नाही। त्यामुळे मी एक माजी सैनिक असून माझा या MIDCसाठी पाठिंबा आहे आणि MIDC झालीच पाहिजे। आणि जर MIDC झाली नाही तर आम्ही सुद्धा उपोषणाला बसायला तयार आहे, कारण आम्हाला MIDCची गरज आहे।